ठीक आहे. आयोगाच्या अथक प्रयत्नानंतर आपल्याला एक्झाम होताना दिसली राज्यसेवेची असणारी प्रीची एक्झाम 2024 ची आज 1 डिसेंबरला कंप्लीट झाली आणि त्या अंतर्गत आपल्याला पॉलिटी आणि चालू घडामोडी या असणाऱ्या 2 विषयाच्या अंतर्गत 30 क्वेश्चन दिसतात आणि या 30 क्वेश्चनचा जर ट्रेंड पाहिला आपण तर आपल्याला हे दिसतं की आयोग हा थोडासा मॉडरेट फेज मध्ये आपल्याला प्रश्न विचारताना दिसला. म्हणजे काय, खूप काही प्रश्न त्याचे खूप अवघड होते किंवा खूप सोपे होते असंही नाहीये. आयोगाने संपूर्ण या दोन्ही विषयामध्ये मॉडरेट लेवलला जाताना दिसतो. याच्यामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न इलेक्शनच्या फेजवरती विचारताना दिसत आहेत. इथं चालू घडामोडीच्या अनुषंगाने जेवढे क्वेश्चन्स बघतोय आपण, तर जेवढे आपण टेस्ट सिरीज घेतले होते बरेचसे क्वेश्चन त्याच असणाऱ्या मुद्द्यावरती होते. कारण साहजिक आहे, आयोगाचा ट्रेंड हा युजली आपल्याला कळतो की कोणत्या बाजूने असतोय, त्याच अँगलनं आपण क्वेश्चन्स तयार केले होते. तोच रेफरन्स आपल्याला आता या असणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून दिसतोय. तर मॉडरेट लेवलचा असणारा पेपर होता असं आपण या ठिकाणी म्हणूया. आणि चला या असणाऱ्या पॉलिटी आणि करंट अफेअरचे जे काही क्वेश्चन्स आहेत 30 क्वेश्चन ते डिस्कस करूया आणि त्याची असणारी एक संभाव्य उत्तर सूची या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडतो. ठीक आहे. 29 क्वेश्चनचे असणारे आन्सर्स एक्झॅक्टली परफेक्टली तिथे देतोय मी तुम्हाला. फक्त एक क्वेश्चन मध्ये डाऊट आहे ज्याची क्लॅरिटी स्कीमच्या बाबतीमध्ये नाही अजूनही. आता बघूया आयोग त्याच्यावरती काय आन्सर करतोय ते. पण या असणाऱ्या क्वेश्चनला आपण डिस्कस करूया जेणेकरून आपल्याला अंदाज लावता येईल की आपण कशा पद्धतीनं या असणाऱ्या पेपरला सामोरे गेलो होतो. ठीक आहे. मग यासाठी मी पेपर डिस्कस करतोय तो म्हणजे कुठला, तर सेट नंबर बी चा रेफरन्स आपण याच्यामध्ये घेतोय आणि त्यामध्ये आपले पॉलिटीचे आणि करंट अफेअरचे क्वेश्चन्स हे स्टार्ट होतात. पॉलिटीचे 71 पासून 85 पर्यंतचे क्वेश्चन्स आहेत 15 आणि नंतर 86 पासून 100 पर्यंतचे असणारे क्वेश्चन्स हे करंट अफेअरचे क्वेश्चन्स आहेत. काय पहा, पहिला क्वेश्चन काय आहे तो, काय नंबर, क्वेश्चन नंबरचा 71 71 क्वेश्चन काय पहा, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. विधान अ, भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा कलम 339 चा उल्लेख येतो ना, या ठिकाणी केंद्र सरकारची जबाबदारी हायलाइट होते. कशासाठी, याच असणाऱ्या शेड्युल्ड एरियासाठी जिथं प्रत्यक्षात ऍडमिनिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे, प्रशासन कसं असलं पाहिजे याची जबाबदारी केंद्र घेतो. मग कलम 339 तर यासाठी नाहीये. मुळात यासाठी कलम कोणता आहे जिथं आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय आयोगाची स्थापना होताना दिसते, तर 338 यावरती खूप वेळा आयोगानं ऑलरेडी क्वेश्चन्स केलेले होते. 338 मध्ये SC ST चा उल्लेख सुरुवातीला होता, नंतर तो फक्त SC साठी राहिला. 338 कॅपिटल A वाढवला, मग तो ST साठी राष्ट्रीय आयोग आला आणि त्यामध्येच 338 कॅपिटल B वाढवला जिथं OBC साठी आपण राष्ट्रीय आयोगाची भूमिका पाहत होतो. त्यामुळे विधान 1 तर चुकीचं आहे. ठीक आहे. का, प्रश्न काय विचारले, बरोबर विधान आपल्याला विचारलेले. विधान 2 पहा, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे का, तर यस. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कधीचा, 1990 चा आहे. मग स्थापना आपल्याला 93 ला दिसते, पण अधिनियमचा उल्लेख केला तर आपल्याला 90 चा अधिनियम दिसतोय, म्हणून विधान बरोबर आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली का, तर यस. आणि यासाठी सुद्धा प्रत्यक्षात स्थापना आपल्याला 1993 ला दिसते, पण अधिनियम कधीचा आहे, 1992 चा आहे. कोणासाठी, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम, तर 92 चा आहे का, तर यस बरोबर आहे. पुढं 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला. आता हा 27 डिसेंबर नाहीये, तो 12 ऑक्टोबरचा दिवस आहे. त्यामुळं विधान डी चुकीचं आहे. आता इथे तुम्ही म्हणाल की इथं एक्झॅक्टली डेट वरती सुद्धा आयोग फोकस करतोय का, तर यस आपल्याला दिसतंय क्वेश्चनच्या अनुषंगाने, तर विधान डी तर चुकीचं आहे. उत्तर कोणतं असेल या ठिकाणी उल्लेख केला तर इथं बरोबर तरतुदी संदर्भ फक्त बी आणि सी चा रेफरन्स दिसतोय, म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, जिथं फक्त बी आणि सी हे बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 71 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर डी चा रेफरन्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 72 कडे जाऊया आपण. पहा काय 72, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेलेले आहे.
खूप सोपा साधा प्रश्न आहे या ठिकाणी. डायरेक्टली क्वेश्चन विचारत असताना फक्त थोडंसं काय की इयर जे आहे ना ते इयर विचारलं असतं तर गफलत झाली असती. कारण का 69वी आणि 70वी या दोन घटना दुरुस्त्या संबंधित आहेत केंद्रशासित प्रदेश दिल्लीला. त्यामुळे इथे जास्त विचार करायची काय आवश्यकताच नव्हती. 63, 91, 93 आणि 69वी घटना दुरुस्ती दिलेली आहे. तर तो 69वी बरोबर आहे. पण 1990ची आहे 69वी, 70वी 1991ची. तिथं जर इयर दिला असतं तर त्याने थोडीफार अडचण झाली असती. पण त्या सरळ सरळ स्पष्ट पद्धतीचा क्वेश्चन आहे. खूप काही विचार करायची आवश्यकता नाहीये. फॅक्च्युअल डाटाच्या अंतर्गत क्वेश्चन आपल्याला दिसतोय. मग काय आहे, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटलं गेलेलं आहे, तर 69वी घटना दुरुस्ती कायद्याचा उल्लेख या ठिकाणी येतोय. उत्तर असेल याचं ऑप्शन नंबर 2चा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 73 बघूया. काय, भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधाने कोणती. मी लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं नागरिकत्व शिकवत असताना की नागरिकत्वाचा मुद्दा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या अनुषंगाने 2019 पासून चर्चेमध्ये आहे. आताही प्रत्यक्षात जो आपला नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप NRC चर्चेमध्ये आहे, त्याची अंमलबजावणी होते. तर त्या अँगलनं क्वेश्चन केला जाऊ शकतो. पण एकदम साधा क्वेश्चन केलाय. काय पहा, भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे का. आहे. कलम नंबर 9 हायलाइट करताना दिसतो आपल्याला. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आलेला आहे का. यस, तोही बरोबर आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे का. भाग 4 मध्ये DPSP आहे, मार्गदर्शक तत्वे. आणि नागरिकत्वाचा उल्लेख केला तर तो कुठं आहे, तर भाग नंबर 2 मध्ये आहे. त्यामुळे खूप काही विचार करायची आवश्यकता नाहीये. खूप इझी क्वेश्चन होता, तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता. उत्तर काय असेल या ठिकाणी, तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. फक्त A आणि B बरोबर असेल हे लक्षात घ्यायचं. आणि हा कायदा लागू कधी करण्यात आला, हा कायदा लागू करण्यात आला 26 जानेवारी 1950 ला. या दिवसापासून लागू केला. म्हणजे पूर्वानुवर्ती कायदा आहे, अगोदरच्या तारखेपासून लागू होऊ शकतो. हा संदर्भ याच्यामध्ये येतोय. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3चा उल्लेख इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे, नंतर पहा, भारताचा आकस्मिक निधी हा प्रश्न विचारलाय क्वेश्चन नंबर 74 वर. आकस्मिक निधीचा उल्लेख केला तर कलम नंबर 267 रेफरन्स येतो. आणि आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे, असा साधा प्रश्न विचारलाय. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याकडे काही संबंध नाहीये. ते फक्त ऑडिट करायला येतात आणि ते जे 3 रिपोर्ट तयार करतात त्यातला एक रिपोर्ट असतो याच्यावरती. हा लक्षात घ्यायचा मुद्दा या ठिकाणी. आकस्मिक निधीचा असणारा उल्लेख या ठिकाणी, ज्याला कॉन्टिंजन्सी फंड म्हणतो आपण तिथं. दुसरा, भारताची संसद, भारताचे पंतप्रधान या दोघांनाही अधिकार नसतो. तर कोणाच्या अधिकार कक्षेखाली असतो, तर भारताच्या राष्ट्रपतींच्या नियंत्रणाअंतर्गत असतो. कोणता, तर आकस्मिक निधी. कलम 267च्या अनुषंगाने असणारी जबाबदारीचं ऑथॉरिटी आपल्याला दिसते ते म्हणजे इंडियन प्रेसिडेंट, म्हणून भारताचं राष्ट्रपतींचा उल्लेख या ठिकाणी बरोबर असणार आहे. आता पुढचा उल्लेख या ठिकाणी क्वेश्चन नंबर 75चा संदर्भ बघूया. काय पहा, केशवानंद भारती कंटिन्युअसली चर्चेमध्ये असणारा, पॉलिटी म्हटलं की याच्यावरती क्वेश्चन विचारला जातोच, तर तो क्वेश्चन विचारलाय. केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए पहा, सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे चालला का. मग तुम्हाला माहिती कळत असेल की मी का तुम्हाला डिस्कशन मध्ये केसेसचा संदर्भ खूप जास्त वेळा घेतो, का तुम्हाला मी प्रिपरेशन करायला सांगतो आणि समोर विद्यार्थ्यांना बोलून का त्यांच्यासोबत तुम्हाला डिस्कशन करायला लावतो. तर याचं कारण हे आहे, बऱ्याच वेळा कायद्यांचा खटल्यांचा संदर्भ खूप डेप्थ मध्ये जाऊन सुद्धा विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं. तर त्यावेळेस A.N. रे नव्हते या ठिकाणी. कोण होते इथं, S.M. सिकरी होते. म्हणून विधान 1 चुकीचं आहे. सर A.N. रे सुद्धा होते, पण ते जस्टिस मध्ये न्यायाधीशांच्या टीम मध्ये होते. मुळात त्या ठिकाणी लीड कोणी केलं होतं, CJI कोण होते, S.M. सिकरी साहेबांचा उल्लेख या ठिकाणी येतो. म्हणून विधान अ तर काय चुकीचं आहे. पुढं, 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रूपरेषा दिली का. यस. 7:6 13 न्यायाधीश होते, त्यामध्ये 7:6 असणार निकाल लागला. 7 हे कोणाच्या विरोधात, केशवानंद भारती यांच्या विरोधात होते, 6 त्यांच्या बाजूने होते. म्हणून केशवानंद भारती खटला हारले होते आणि त्या खटल्यामध्येच बेसिक स्ट्रक्चरचा डॉक्ट्रिन सुद्धा
या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो, हेही लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. नंतर या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला का? तर यस, गोलकनाथ खटल्याचा रेफरन्स आपण ज्यावेळेस बघतो इथं लक्षात काय घ्यायचं आपल्याला की प्रत्यक्षात खटल्याचा संदर्भ आणि गोलकनाथ प्रकरणातील निर्णयाचा संदर्भ आणला तर तो बदललाच की, कारण मूळ खटल्यामध्ये जे सांगितलं होतं ना तो संदर्भ होता की काय, मुळात घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला नाही आणि त्यातल्या त्यात ते हक्कात तर दुरुस्ती करू शकत नाहीत. इथं सांगितलं दुरुस्ती करू शकतात पण घटनेची मूलभूत चौकट ओलांडली जाऊ शकत नाही, म्हणून विधान तर बरोबर आहे. सदरव खटला हा न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण म्हणावं लागेल का? लक्षात घ्या, न्यायालयीन सक्रियतेचा संदर्भ आणला तर सक्रियता म्हणजे काय, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे न्यायालय जेव्हा स्वतःहून सांगतं स्टेटला किंवा सेंटरला काय करणं अपेक्षित आहे, हे तेच सांगितलं ना, घटनेच्या चौकटीमध्ये राहून दुरुस्ती करा म्हणजे सजेशन दिलेलं आहे, त्यामुळं डी सुद्धा बरोबर असेल. उत्तर काय असेल या ठिकाणी? बिनचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत, तर कोणत्या असतील? बी, सी आणि डी हे बिनचूक आहेत, त्यामुळे उत्तर लक्षात घ्यायचं क्वेश्चन नंबर 75 असेल. ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 76 चा रेफरन्स आपण बघूया. काय पहा, भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडायला सांगितलेलं आहे. मी खूप वेळा डिस्कशन केलेलं होतं की कोणत्या घटना दुरुस्त्या राज्यांशी संबंधित आहेत ते चेक करा, त्याच अनुषंगाने असणारा पाठ या ठिकाणी येतोय. तो म्हणजे काय पहा, पहिला ए, 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतास जोडण्यात आले का? तर यस, बरोबर आहे. ए बरोबर आहे म्हणजे बाकीचे ऑप्शन या ठिकाणी ड्रॉप करू शकतो. म्हणजे काय, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 तर निघून गेला या ठिकाणी. पुढचं, 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव, दमण, गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आले का? तर 11वी घटना दुरुस्ती जी आहे ना ती 11वी घटना दुरुस्ती विशेष करून कशासाठी आहे? उपराष्ट्रपतींच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये केलेले बदल त्यामध्ये होते, त्यामुळे बी तर नाहीये. असंही ऑप्शन मध्ये बी नाहीये, त्यामुळे तर बी तर निघून गेलाच. 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली का? लक्षात घ्यायचं, 15वी घटना दुरुस्ती हायकोर्टाचं ज्युडिशियल पॉवरला वाढवते, म्हणजे दुसऱ्या कार्यक्षेत्रातील असणाऱ्या खटल्यांसंदर्भामध्ये एक हायकोर्ट स्वतःचा असणारा समन्स त्या ठिकाणी पाठवू शकतो, तो संदर्भ या ठिकाणी हायलाइट होतोय. प्लस न्यायाधीशांचं एज जे आहे का ते सुद्धा या ठिकाणी चेंज करण्यात आलेलं होतं, त्यामुळे याचा काही संबंध नाहीये. आणि 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली का? तर जेव्हा मेघालयाचा संदर्भ आला तेव्हाच आसाममधनं अजून 2 प्रदेश त्या ठिकाणी साईडला काढण्यात आले होते आणि त्यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला होता. तो होता अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम, हे दोन्ही संदर्भ याच्यामध्ये येतात, त्यामुळं ऑप्शन विधान डी बरोबर आहे. उत्तर असेल ए आणि डी बरोबर असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं, मेघालयाचा उल्लेख असेल दादरा नगर हवेली दमण दीवचा असणारा, दादरा नगर हवेली आणि दमण दीव आता एकत्र झालेत, पण दादरा नगर हवेलीचा असणार उल्लेख आणि हा मेघालय आणि त्याच्यासोबत झालेले 2 केंद्रशासित प्रदेश, ह्या दोन्ही घटना दुरुस्त्या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहेत, 10 आणि 22. त्यामुळे लक्षात ठेवायचं हे दोन्ही विधानं बरोबर असणार आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 77 पहा. काय पहा, भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात, आता हे खूप कॉमन प्रश्न विचारलाय, कंटिन्युअस प्रश्न असतोच म्हणून विचारला गेला, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या पदाची तरतूद करण्यात आलेले. साधा एकदम सोपा प्रश्न विचारलाय, तर कलम 148 अंतर्गत आपल्याला कॅग साहेबांची असणारी रेफरन्स त्या ठिकाणी तरतूद दिसते, ते लक्षात ठेवायचं. 77चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा मुद्दा. चला क्वेश्चन नंबर 78चा उल्लेख. आता इथंच तुमच्या अंडरस्टँडिंगला खूप जास्त महत्व आहे, कारण हा संदर्भ विचारला सरनाम्यातील शब्दांच्या विधानांवरनं हे मुद्दे माहिती करायचे आपल्याला. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते, म्हणजेच राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. काय संबंधच येत नाहीये, भेदभावाचा संदर्भ यामध्ये येतच नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याच धर्माला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ न समजणे, हा सिंपल अर्थ होतो ना. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. यस, कोणत्याही धर्माला अग्रक्रम नसेल, श्रेष्ठ नसेल किंवा कनिष्ठ नसेल, 2 बरोबर आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते का? यस, बरोबर आहे. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे का?
यस, सर्व जनतेला श्रद्धापण आणि पूजा करण्याचं स्वातंत्र्य पण आहे. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिकवण देण्यास स्वतंत्र आहेत. अपवाद आहे, अमर्यादित स्वरूपामध्ये तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येणार नाही, म्हणून ई तर चुकीचं आहे. ई चुकीचं आहे, म्हणजेच उत्तर काय असेल? बी, सी आणि डी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर असेल. कुठल्या नंबरच्या क्वेश्चनचं? 78 नंबरच्या क्वेश्चनचं. भारतीय राज्यघटनेतल्या धर्मनिरपेक्ष राज्याच्या संकल्पनेचा उल्लेख इथं लक्षात ठेवायचं. किती सोपा प्रश्न आहे. इलेक्शनचं इयर असल्यामुळे डायरेक्टली त्यांनी फक्त कमिशनशी संबंधित क्वेश्चन विचारलेले आहेत. मग आपल्याला उल्लेख येतो तो म्हणजे भाग नंबर 15चा उल्लेख येतो. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? मग कोणते कलम आहेत तिथं? कलम 324 ते 329चा रेफरन्स आपल्याला दिसतोय. कलम भाग नंबर 15च्या अंतर्गत निवडणुकांचा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. तो मुद्दा इथं विचारात घ्यायचा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 80चा रेफरन्स या ठिकाणी बघूया. काय पहा, पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विचारलाय क्वेश्चन पहिल्या लोकसभेच्या अंतर्गत. इथं लक्षात घ्या, 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली का? तर यस, विधान 1 बरोबर आहे. इलेक्शनचा कार्यकाल कुठला होता? 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ठीक आहे, पुढं पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झालं का? तर यस, हे पण बरोबर आहे. पहिलं अधिवेशन सुरू झालं 13 मे 1952 रोजी. पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित करण्यात आली का? आता इथं पण डेटचा रेफरन्स येतो 4 एप्रिल 1957 आहे त्या ठिकाणी, म्हणून सी चुकीचा आहे. आता एवढा बारीक मुद्दे आहेत का? तर यस आहे, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. आणि श्री जी.व्ही. मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते का? नाही, सभापती होते. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, कारण ते हंगामी सरकारचे असणारे अध्यक्ष होते. नंतर तेच कोण झाले? सभापती झाले, स्पीकर झाले पहिल्या लोकसभेचे. त्या अनुषंगाने मुद्दे लक्षात ठेवायचं. म्हणजे उत्तर बरोबर कोणतं असणार आहे? बरोबर असणार आहे ऑप्शन नंबर बी 2, फक्त ए आणि बी बरोबर असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बघा, 2 क्वेश्चन एकाच मुद्द्यावर विचारले, ते म्हणजे माहिती आयोगावरती. का? चर्चेमध्ये असणारे आयोग असतात, कमिशन्स असतात, घटनात्मक संस्था असतात, घटनाबाह्य संस्था असतात. त्या अनुषंगाने आपल्याला हा प्रश्न विचारताना दिसलेला आहे. काय पहा, क्वेश्चन नंबर 81चा रेफरन्स. मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत? आता यांची नियुक्ती करायची, मुख्य म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरची नियुक्ती करायची आणि त्याला लीड करतात कोण? त्याला लीड करतात पंतप्रधान. म्हणजे कोण असतील? पंतप्रधान तर असणार आहे. सोबत कोण? लोकसभेचे विरोधी नेता असतात का? यस. राज्यसभेच्या विरोधी नेत्याचा काय संबंध आहे का? नाही. लोकसभेच्या सभापतीचा काय संबंध आहे का? नाही. कोण आहे मग? पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात. एवढे तिघच असतात फक्त. कोण? पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी नेता आणि सोबत येतो पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचा उल्लेख. म्हणजे ए, बी आणि डी चा उल्लेख या ठिकाणी येतोय. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ए, बी आणि डी चा उल्लेख याच्यामध्ये येतोय. हे लक्षात घ्यायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख येतो. नंतर येतोय ऑप्शन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर पुढचा 82 नंबरचा. काय एकदम साधा सोपा प्रश्न आहे, काही डोकं लावायची आवश्यकता नाही. परत फॅक्च्युअल डाटाचा आहे. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? कंटिन्युअसली वाचत असतो आपण, 10 पेक्षा जास्त नाहीये. एवढा सिंपल मुद्दा या ठिकाणी. 5 माहिती, 10, 6, 8. तर उत्तर कुठलं असेल? ऑप्शन नंबर 2, 10 माहिती आयुक्तांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 82चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख. ठीक आहे, त्यानंतर येऊया आपण, तो म्हणजे रेफरन्स कुठला? अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेला आपल्याला. बघा 83 नंबरचा क्वेश्चन आहे. जुलै 22, 1947 संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार करण्यात आलाय का? यस, बरोबर आहे.
जानेवारी 24, 1950 संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आलाय का? यस, बरोबर आहे. पुढं, शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार, दिनदर्शिका शक एरानुसार आपण काय केलेलं आहे? दिनदर्शिकेचा स्वीकार केलेला आहे. आणि याचा संदर्भ जेव्हा बघतो तेव्हा तो दिवस येतो या ठिकाणी 22 मार्च 1957 आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. जानेवारी 26, 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केलाय का? तर यस, बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय? आपलं क्वेश्चन काय विचारलाय? अयोग्य जोडी कोणते आहे? मग अयोग्य जोडी आहे ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. चला, क्वेश्चन नंबर 84 चा रेफरन्स आपण बघूया. काय बघा क्वेश्चन नंबर 84, घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोम्मई खटल्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? अतिशय महत्वाचा खटला आहे जिथं आणीबाणीच्या विरोधामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येऊ शकतो. हा संदर्भ परत एकदा हायलाइट केला कारण तो संदर्भ कूपर खटल्यामध्ये 1970 ला हायलाइट केलेला होता, तो रिपीट होताना दिसलेला आपल्याला. काय संदर्भ बघा तिथं काय सांगितलंय? योग्य विधान ओळखायचे. बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला का? यस, बरोबर आहे. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते का? याला सांगितलं ज्युडिशियल रिव्ह्यू. मागता येते का? यस, जाता येत. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकतो का? लक्षात घ्यायचं, ज्या वेळेस हा संदर्भ येत असतो त्या वेळेस त्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला की तो सबळ कारण नसताना जर लादला गेला असेल तर तो थांबवता येऊ शकतो. तो याच खटल्या अंतर्गत मांडण्यात आलेला आहे. म्हणून वाटताना आपल्याला चुकीच वाटतं कारण घटनात्मक तरतूद तशी नाहीये, पण खटल्याचा रेफरन्स घेऊन क्वेश्चन विचारलाय म्हणून तो आपल्याला बरोबर आहे हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला ह्याच्यावरनं पण कळेल बघा, ऑप्शन मध्ये प्रत्येक ठिकाणी सी आहे म्हणजेच काय? विधान तर बरोबर आहे. पुढं, घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणं आवश्यक आहे का? यस, आवश्यक आहे. किती महिन्यामध्ये? 2 महिन्यामध्ये संमती घेणं आवश्यक असणार आहे. म्हणजे काय? सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. क्वेश्चन नंबर 84 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख. त्यानंतर अतिशय सोपा साधा क्वेश्चन, तो म्हणजे कुठला? कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देतो? कलम 226. हे कंटिन्युअसली बघताना तुम्ही कलम 13, कलम 226, कलम 32 याचा उल्लेख कंटिन्युअसली आपण वाचत असतो. त्याच अनुषंगाने हा आपल्याला रेफरन्स दिसतो. क्वेश्चन नंबर 85 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स. ओके, जर म्हणायचं झालं तर पॉलिटीच्या 15 क्वेश्चन्स पैकी 12 ते 13 क्वेश्चन्स व्यवस्थित येऊ शकतात. एवढाही काही तो हार्ड नव्हता म्हणून तर, आणि एवढाही काही सोपा नव्हता असं म्हणतोय मी, कारण थोडंसं आपल्याला मॉडरेट लेवलचा असणारा क्वेश्चन पेपर दिसतो. 12 ते 13 क्वेश्चन्स आपले इझिली बरोबर आले पाहिजेत. हा आपला अट्टहास असला पाहिजे. का? रेसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आहेत ना ते पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क घेण्याच्या असणाऱ्या तयारीत असतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा इथं स्कोर चांगला आला पाहिजे. 10 पेक्षा कमी जाऊन उपयोगाचं नाही, आपल्याला 10 पेक्षा जास्त तरी आपण राहणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला यानंतर करंट अफेअरच्या क्वेश्चनचा रेफरन्स या ठिकाणी बघूया. आता करंट अफेअरचे क्वेश्चन बघताना थोडीशी भीती वाटते. का? पहिल्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसतात वेगवेगळ्या समित्या आणि त्यांचा असणार रेफरन्स. जास्त विचार करायची गरजच नव्हती याच्यामध्ये सुद्धा. का? तुम्हाला फक्त एक जरी माहिती असतं ना, काय? सुनील पवार कमिटी. काय? सुनील पवार कमिटीचा समिती उल्लेख केला तर कांद्याचे दर का कोसळतात याचा अभ्यास करण्यासाठी ते स्थापन केलं होतं. एवढं जरी एक माहिती असलं असतं तर एवढा संदर्भ एकाच ठिकाणी आहे, एकाच ऑप्शन मध्ये आहे, त्यामुळे उत्तर एकच बरोबर असणार आहे. ठीक आहे, तरी पण बघा, डॉक्टर नितीन करमाळकर समितीचा उल्लेख केला तर ते कशासाठी आहेत? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी आपल्याला दिसतात डॉक्टर नितीन करमाळकर समितीचा रेफरन्स. नंतर पहा, नितीन करीर समितीचा उल्लेख पाहिला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधीचा उल्लेख याच्यामध्ये येतो. सुनील पवार समितीचा उल्लेख केला तर कांद्याचे दर का कोसळतात याचा अभ्यास करण्यासाठीचा उल्लेख आहे. आणि कस्तुरी रंगन समिती इतकी फेमस आहे याच्याबद्दल जास्त विचार, हे जरी माहिती असतं तरी पण तुम्ही उत्तर डायरेक्टली तर या ठिकाणी उत्तर देऊ शकले असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार
पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आपल्याला कस्तुरीरंगन समितीचा रेफरन्स या ठिकाणी दिसतो, हेही लक्षात घ्यायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. करंट अफेअरच्या क्वेश्चन नंबर 1 चं उत्तर असेल आन्सर नंबर 1 चा रेफरन्स. 86चा उत्तरचा उल्लेख या ठिकाणी आपण करायचा. ठीक आहे, चला पुढचा रेफरन्स बघूया आपण. काय या ठिकाणी दिलंय बघा. मध्यंतरी MSP वरती खूप मोठे मुद्दे गाजले, शेतकऱ्यांच्या असणारे विरोध आंदोलन चालले आणि त्या सगळ्यांवरती सगळ्यात महत्वपूर्ण व्यक्तीचा उल्लेख केला तर कोण होते ते? MS स्वामीनाथन यांचा समितीचा संदर्भ, त्यांनीच आणलेला MSPचा असणारे शिफारशी, त्या अनुषंगाने इथं क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न झालाय. काय पहा क्वेश्चन, MS स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. योग्य विधान ओळखायला सांगितले. ते तामिळनाडू येथील रहिवासी होते का? तर यस, बरोबर. म्हणजे त्यावेळेसचा असणारा मद्रास, आत्ताचा तामिळनाडू, त्यामुळे ते रहिवासी होते का? तर बरोबर आहे. ठीक आहे. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफोर्ड विद्यापीठात झाले का? तर ऑक्सफोर्ड मध्ये झालेलं नाहीये, त्यांचं कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण झालेलं आहे, ते लक्षात घ्यायचं. म्हणून बी तर चुकीचं आहे. पुढं, ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते का? यस, आपल्याला माहिती आहे MSP चा उल्लेख आलाय तर ते असणारच आहे तिथं. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते का? 7 ते 13चा उल्लेख केला तर आपल्याला दिसतात ते राज्यसभेचे सदस्य होते. आणि 1971 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. म्हणजे उत्तर काय असेल या ठिकाणी? ACDE. ACDE बरोबर आहे. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. संदर्भ येतो क्वेश्चन नंबर 87 चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 88 बघूया. पुढील पैकी योग्य विधान विचारात घ्या आणि त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचं. योग्य विधान विचारायचे आहेत. आणि क्वेश्चन कशावरती या ठिकाणी? प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा याच्यावरती आहे क्वेश्चन. नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामावरती क्वेश्चन केलंय. विधान ए पहा. नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे का? नाही, तर ते मोराच्या संकल्पनेवर आधारित आहे. लक्षात घ्यायचं. हिता रेफरन्स येतोय या ठिकाणी, नॅशनल बर्डचा रेफरन्स येतोय, राष्ट्रीय पक्षाचा रेफरन्स आणून पिकॉकच्या अनुषंगाने ही असणारी रचना होताना दिसते. त्यामुळं विधान अ तर हे चुकीचंच आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं. कोणकोणते असणारे संदर्भ याच्यामध्ये येतात तर याच्यामध्ये फक्त 3चा रेफरन्स या ठिकाणी आपण बघतो. एक तर बनाना ट्रीचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय, सोबतच उल्लेख केला तर कुठला येतो या ठिकाणी? तर कमळाचा एक रेफरन्स येतो याच्यामध्ये, आणि रेफरन्स येतो तो म्हणजे कुठला या ठिकाणी? पिकॉकचा रेफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे. काय रेफरन्स केला या ठिकाणी? कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे का? तर यस. आता सांगितलं मी कमळ आहे एक, नंतर बनाना ट्रीचा उल्लेख या ठिकाणी केलाय, आणि तिसरा कुठला? तर पिकॉकचा, मोराचा रेफरन्स या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. नंतर नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आलं का? यस, PM साहेबांच्या हस्ते आपल्याला उद्घाटन होताना दिसते. म्हणजे बी पण बरोबर आहे, सी पण बरोबर आहे. डी काय पहा. लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना करण्यात आली का? नाहीये, काही संबंध नाही या ठिकाणी. आणि काय लक्षात घ्यायचं? सम्राट अशोकाचा उल्लेख करण्यात आला तर त्या ठिकाणी एम्ब्लम जो आहे का तो त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या असणाऱ्या कार्यकालाच्या अनुषंगाने आपल्याला 4 सिंहाच्या असणाऱ्या प्रतिमेचा संदर्भ त्या ठिकाणी दिसतो, तो बरोबर आहे. पण इथं हे मुद्दा बरोबर नाहीये, म्हणून उत्तर कुठलं असेल? फक्त बी आणि सी योग्य असेल, हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. क्वेश्चन नंबर 88 चं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घेऊ. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 89 चा रेफरन्स बघूया. काय पहा. अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेची प्राथमिक उद्दिष्टे कोणती? या असणाऱ्या मोहिमेचा उल्लेख केला. 2023-24 पासून ही असणारी स्कीम स्टार्ट झाली 5 वर्षांच्या कार्यकालासाठी, आणि तो संदर्भ येतोय कशासाठी? पोषणाअंतर्गत सुधारणा करण्यासाठी. म्हणजे काय? राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी असेल. तरी पण विधान वाचूया आपण. मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देणे हे याचं उद्दिष्ट नाहीये. किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे पण नाहीये. ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवणे हे पण नाहीये. उत्तर काय असेल या ठिकाणी? फक्त ब बरोबर असेल. म्हणजेच काय? राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे. म्हणजे तिथं माता आणि बालक असा उल्लेख नाहीये. वेगवेगळ्या वयातील असणाऱ्या महिलांसाठी त्या ठिकाणी काय करायचे?
पोषणामध्ये मॅलन्यूट्रिशनचा असणार जो रेफरन्स आहे का तो वाढवायचा आहे. त्या अनुषंगाने स्कीम आणली होती ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना हा उल्लेख याच्यामध्ये येतोय. 89चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2चा उल्लेख या ठिकाणी असेल. ठीक आहे. नंतर पहा, आता हा क्वेश्चन तर आपण ऍज इट इज घेतला होता. कुठला? 5 आईज वरती क्वेश्चन. 5 आईज खूप जास्त चर्चेमध्ये होता. आपण जेव्हा इंटरपोलचा रेफरन्स, आपल्या असणाऱ्या रॉचा रेफरन्स चर्चेमध्ये येताना बघितलं होतं ना, तेव्हा या सुद्धा असणारा उल्लेख पाहिला होता आपण. कुठला? 5 आईज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो हे लक्षात घ्यायचं. मग 5 देशांचं 5 आईज 5 देश तर क्लिअरली येतात त्याच्यामध्ये. अमेरिका आहे का? येस. USA आहे, UK आहे म्हणजे ब्रिटन आहे का? आहे. न्यूझीलंड आहे का? आहे. ऑस्ट्रेलिया आहे का? आहे. 5वा देश आहे या ठिकाणी कोणता? तर तो आहे कॅनडा. त्यामुळे फ्रान्स येत नाही, जर्मनी सुद्धा याच्यामध्ये येत नाहीये. मग काय असेल या ठिकाणी? ABCD. ABCD चा उल्लेख पाहिला तर कोणता असेल या ठिकाणी? ABCD. ABCD ऑप्शन नंबर 1चा उल्लेख या ठिकाणी बरोबर असेल. क्वेश्चन नंबर 90चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1चा उल्लेख. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 91 पाहूया. हा प्रश्न आयोगाला इतका आवडतो ना, पद्म पुरस्कार जेव्हा घोषित होतो ना त्यास किती लोकांना मिळालाय, महिला किती, त्यामध्ये मरणोत्तर किती मिळाले, अशावरती क्वेश्चन कंटिन्युअसली असतात. मग लक्षात ठेवायचा मुद्दा येतोच. योग्य कथने ओळखा पद्म पुरस्कार पण कधीचा आहे? इयर 2024 आहे. त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत का? येस, बरोबर आहे. त्यामध्ये 5 पद्म विभूषण पुरस्कार जाहीर केलेत का? सॉरी 6 केलेत का? तर 6 नाही आहेत, ते 5 आहेत. त्यामुळे चुकीचं कोणतं आहे? बी. 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेत का? येस, बरोबर आहे. फॅक्च्युअल डाटा आहे, आकडेवारीशी संबंधित क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं ए आणि सी बरोबर असणार आहे. ए आणि सी म्हणजेच कोणता? ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 91चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3चा रेफरन्स. ठीक आहे. चला पुढचा असणार उल्लेख या ठिकाणी बघूया आपण. कोणाचा रेफरन्स येतो या ठिकाणी तर बघा आता. कर्पुरी ठाकूर. कर्पुरी ठाकूरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण 1924चा जन्म ते 2024 म्हणजे त्यांच्या जयंतीचे आपण 100वे वर्ष भारत सरकार या ठिकाणी सेलिब्रेट करतोय. आणि हा प्रश्न मी ऍज इट इज घेतला होता कुठं? आपल्या असणाऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये टेस्ट सिरीज अंतर्गत. त्यामुळे लक्षात घ्यायचं कर्पुरी ठाकूर अलीकडेच बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही, चुकीचा उल्लेख आपल्याला बघायचे. त्यांना जननायक म्हणून ओळखलं जातं का? यस, बरोबर आहे. ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते का? यस, तेही बरोबर आहे. त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला का बिहारमध्ये? यस, तोही बरोबर आहे. आणि त्यांनी 1952ची राज्य विधानसभा निवडणूक, शिक्षक होते ते, 1952ची विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती का? समस्तीपूर नाहीये, ते कुठून जिंकले त्या ठिकाणी? तर ते जिंकले त्या ठिकाणी ताजपूर मधून. कुठून जिंकले ते? ताजपूर म्हणून चुकीचं उत्तर कुठलं आहे? चुकीचं शोधायचं आपल्याला, खरं नाहीये ते शोधायचं. ऑप्शन नंबर 4 हे योग्य नाहीये, चुकीचं आहे. हा रेफरन्स या ठिकाणी येतो. क्वेश्चन नंबर 92चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4चा उल्लेख या ठिकाणी. ठीक आहे. हा या क्वेश्चन मध्ये थोडासा डाऊट आहे, त्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा फायनल आन्सर की येईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता. ठीक आहे. पण तरी पण डिस्कस करूया आपण. बघा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. योग्य विधाने ओळखायला सांगितलेले आहेत. काय पहा, ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली आहे का? तर यस, बरोबर आहे. या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणं हा आहे का? या ठिकाणी सौर कृषी वाहिनीचा रेफरन्स या ठिकाणी बरोबर आहे. पुढे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे का? इथं डाऊट आहे. या संदर्भाचा उल्लेख केला तर इथं लक्षात घ्यायचं या ठिकाणी डिपेंडेबल आहे ते त्या असणाऱ्या प्रोजेक्टवरती काय ठिकाणी 60,000चा उल्लेख इथं येतोय. पुढचा डी चा उल्लेख 33 किलोवॅट उपकेंद्रापासून 10 किलोमीटर पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलर पॅनल उभारले जाणार आहेत का? तर यस, याचा संदर्भ पाहिला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. इथं संदर्भ कुठला येतो? इथं तर ABD चा उल्लेख येतोय, पण याच्यामध्ये ऑप्शन दिसत नाहीये मला, म्हणून त्या अनुषंगाने थोडासा डाऊटफुल आहे. इथं संदर्भ आणला तर कुठला असू शकतो या ठिकाणी?
तर भाडांचा उल्लेख या ठिकाणी पाहिला तर इथं कदाचित तो योग्य ठरेल, म्हणून ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स आहे, पण डाऊटफुल आहे कारण याचा रेफरन्स त्या ठिकाणी क्लॅरिटीच्या अंतर्गत योजनेमध्ये नाहीये, म्हणून लक्षात घ्यायचं हा क्वेश्चन आयोगाच्या अनुषंगाने आपण चेक करू शकता. ठीक आहे, चला पुढचा उल्लेख क्वेश्चन नंबर 94. काय पहा, कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यासाठी मदत करताना दिसते? बऱ्याच वेळा होतं कसं, जेव्हा जेव्हा आपण इस्रोचा उल्लेख करतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला नासा आठवतो, पण या ठिकाणी उत्तर काय, आदित्य L1 वरती लक्ष ठेवायला मदत कोण करतोय आपल्याला, युरोपियन स्पेस एजन्सी करतोय. त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. क्वेश्चन नंबर 94 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 95 पहा. आता क्वेश्चन नंबर 95 चा उल्लेख का लक्षात घ्यायचा आपल्याला, कारण हा संदर्भ कंटिन्युअस चर्चेमध्ये असतो, वेगवेगळे ऑपरेशन्स रेस्क्यू करण्यासाठी त्या ठिकाणी परफॉर्म केले जातात, तर त्याचाच अँगल आपल्याला विचारलाय. काय पहा, परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांच्या जोड्या लावा. याच्या अगोदर सिंगल नाव घेऊन आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारून झालेत बरं का आयोगाचे, त्या अनुषंगाने प्रश्नाचा उल्लेख या ठिकाणी दिसतोय आपल्याला. पहा, ऑपरेशन अजय कुठल्या असणाऱ्या देशाच्या अनुषंगाने या ठिकाणी विचारण्यात येतोय ऑपरेशन अजय, तर आपण इस्रायल मधल्या असणाऱ्या संदर्भामध्ये भारतीय नागरिकांना सुखरूप भारतात आणण्यासाठीचा असणारा हा आपला प्रोजेक्ट आहे, तो लक्षात ठेवायचा. नंतर ऑपरेशन गंगाचा उल्लेख केला, गंगा म्हणजेच युक्रेनचा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचं तिथं. नंतर येतो ऑपरेशन देवी शक्तीचा उल्लेख केला तर तिथं आहे अफगाणिस्तान मधून असणाऱ्या नागरिकांना रिटर्न आणायचंय. ऑपरेशन कावेरीचा उल्लेख केला तर आपण सुदानचा रेफरन्स या ठिकाणी बघितलेला आहे, म्हणजे उत्तर कोणतं असेल इथं, यस 1 चा 2 चा उल्लेख केला तर 2 आहे त्या ठिकाणी, 2 चा 1 चा रेफरन्स ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. ऑपरेशन्स वेगवेगळ्या देशामध्ये भारतीय नागरिकांना सुखरूप आणण्यासाठीचा असणारा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे, तो इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 96 चा उल्लेख बघ. काय, महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खाली दिलेले विधाने विचारात घ्या. म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियमावरती क्वेश्चन जे युपीएससीने सुद्धा विचारलेला होता. नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 128वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून संमत करण्यात आलेले आहेत का? यस. कितवा आहे? 128वा घटना दुरुस्ती विधेयक आहे का? तर बरोबर आहे, ए बरोबर आहे. ए बरोबर आहे, ए प्रत्येक ठिकाणी दिसतो म्हणून तो बरोबर आहे. ठीक आहे, पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केलं होतं का? तर हे 10 नाहीये, ते 19 सप्टेंबरचा उल्लेख त्या ठिकाणी येतोय म्हणून चुकीचं आहे. या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत का? 30% नाहीये, 33% जागांचा उल्लेख येतोय. आणि आपण याच्यामध्ये 334 उपकलम बी चा रेफरन्स या ठिकाणी बघतोय आणि 15 वर्षांसाठी आपल्याला ते लागू होताना दिसणार आहे. आणि ते कधीपासून होणार आहे? तर ते पुढच्या निवडणुकीपासून म्हणजे 2029 पासूनचा उल्लेख या ठिकाणी येतोय. आणि नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे का? तर यस. म्हणजे कुठलं असेल उत्तर या ठिकाणी? उत्तर असेल इथं ए व डी बरोबर असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा. क्वेश्चन नंबर 96 च्या अंतर्गत आपल्याला हा पाठ लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर 19व्या क्रमांकाचा असणार जो एशियन गेम्स आहेत का त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या कुठे झाल्या होत्या? होंगझोऊ चायना या ठिकाणी झालेल्या होत्या 2023. त्यावरती योग्य विधान निवडायचे आपल्याला. पहा, ही स्पर्धा चीन मधील असणारे होंगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आली होती का? यस. मुळात ही कोविडच्या कालखंडामुळे पोस्टपोन होताना दिसली होती आपल्याला, म्हणून याचा उल्लेख लक्षात ठेवायचा आपल्याला. ऑक्टोबर आणि सप्टेंबरचा असणार संदर्भ याच्यामध्ये चर्चेमध्ये होताच, त्या अनुषंगाने क्वेश्चन जसा आपण मंथ वाईज करंट अफेअरचे क्वेश्चन घेतले होते का त्याच्यामध्येच हा क्वेश्चन दिला होता. उद्घाटन प्रसंगी लवलीना बोर्गोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली होती का? तर यामध्ये लक्षात घ्यायचा हरमनप्रीत सिंग यांचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, म्हणून लवलीना बोर्गोहेन हे फक्त एकच नाहीये, दुसऱ्या पण व्यक्तीचा उल्लेख आपण लक्षात घ्यायचा. हरमनप्रीत सिंग यांचा असणार रेफरन्स, म्हणून बी चुकीचा. पुढं या स्पर्धेत कारण का ऑप्शन मध्ये 4च्या 4 मुद्दे नाहीत, म्हणून आपल्याला 3 विधानं त्या ठिकाणी बघायचे. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह भारतानं 4थं स्थान पटकवले का? यस. आणि या स्पर्धेत 107 पदकं भारताला मिळालेत का? तर ते पण बरोबर आहे. म्हणजेच कोणतं बरोबर आहे? ए सी डी बरोबर आहे. कोणतं? ए सी डी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे.
क्वेश्चन नंबर 97च्या अनुषंगाने आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. परत फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चं उद्घाटन कोणत्या शहरात झालेलं आहे? याचा रेफरन्स पाहिला तर दिसतो आपल्याला कोणता, तर नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. कुठं? नवी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 कंप्लीट झालेला आहे. 98चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. नंतर येतो ग्लोबल हंगर इंडेक्स वरती खूप वेळा चर्चामध्ये होतं, डायरेक्टली क्वेश्चन पण विचारलं होतं आपण. जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? 125 देशांमध्ये भारत आहे 111व्या क्रमांकावरती. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2चा उल्लेख इथं लक्षात ठेवायचा आहे. आणि याच करंट मधला शेवटचा क्वेश्चन, आता शेवटचा क्वेश्चन सुद्धा खूपच फॅक्च्युअल आहे. एकच इयर त्यांनी चुकवले म्हणून ते विधान चुकीचं ठरतंय. बऱ्याच वेळा बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये आयोगाने नोबेल पीस प्राइज जिंकणाऱ्या व्यक्तीवरती क्वेश्चन केले, तोच क्वेश्चन इथं रिपीट झाला. नर्गिस मोहम्मदी यांचा उल्लेख आलाय. नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलाय का? यस, बरोबर आहे. नर्गिस मोहम्मदी या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत का? यस, बरोबर आहे. नर्गिस मोहम्मदी या शारीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाल्या का? 4 मध्ये नाहीये, 2003 मध्ये. आता हे मी ऑफिशियल नोबेल प्राइजच्या अनुषंगाने वेबसाईट वरतीच घेतलेला इयरचा डाटा आहे. 2003 आहे, 2004 नाहीये, त्यामुळे विधान 3 चुकीचं आहे. उत्तर कुठलं असेल तर उत्तर असेल या ठिकाणी फक्त ऑप्शन नंबर 1, म्हणजे फक्त ए व बी बरोबर आहेत हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. तर अशा पद्धतीनं करंट अफेअरचे हे राहिलेले 15 क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेत. यापैकी किमान तुम्ही 8 ते 9 क्वेश्चन जरी अटेंड करण्याचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीनं तरी सफिशियंट आहे. कारण सब्जेक्ट वाईज आपण बघितलं तर या असणाऱ्या पॉलिटी आणि करंट अफेअरच्या 30 क्वेश्चन्स पैकी किमान आपल्याला 20 ते 22 क्वेश्चन्स आले पाहिजेत. हा असणारा 28 त्या ठिकाणी असावा जेणेकरून आपण आपल्या मेरिटमध्ये येऊ शकतो, हा संदर्भ असेल. क्वेश्चन तुम्हाला समजले असतील अशा अपेक्षा करतो. थांबू इथं आपण. थँक्यू.